नमस्कार मित्रांनो, मराठी मंजिरी या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. सध्या आपली प्रेम ही कथा चालू आहे. आतापर्यंत या कथेचे आपले 2 भाग अपलोड करून झाले आहे. आजचा हा 3रा भाग आहे. आज याच्या अगोदरचे तुम्ही जर भाग पाहिले असतील तर कमेंट करून अवश्य सांगा की कथा कशी वाटत आहे. म्हणजे मी रोजचे रोज व्हिडिओ अपलोड करत जाईन. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, म्हणजे यापुढील भाग तुम्हाला सर्वप्रथम ऐकायला भेटतील. चला तर मग प्रेम या कथेचा 3रा भाग आपण पाहूया. आज ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन आणि रिया लवकरच कॉलेजजवळ पोहोचले. कॉलेज गेट समोरील रस्त्याच्या पलीकडे एका मोठ्या झाडाखाली आर्यनने त्याची बाईक थांबवली. दोघेही इकडे तिकडे पाहत तिची वाट बघत होते. रियाला खरं तर अजूनही माहीत नव्हतं की ती मुलगी कोण आहे. त्यामुळे ती उगीचच येणारे जाणाऱ्या मुलीकडे बघून अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होती. थोड्याच वेळात मुलीचा तो ग्रुप तिथे आला. तसं आर्याने हळूच एकीकडे बोट दाखवत रियाला सांगितलं, ती बघ, ती येते ना, ती पिंक टॉपवाली. रियाने दूरूनच तिला निरखून बघितलं आणि आनंदाने म्हणाली, ओहो, ही तर तन्वी, क्यूट गर्ल, माझ्याच क्लासमध्ये आहे ती. जास्त बोलणं नाही झालं आमचं अजून, फक्त जाता येता एकमेकांना बघून स्माईल देतो. पण आता तिच्याशी फ्रेंडशिप करावीच लागेल, कारण माझ्या भावाची चॉईस एकदम नाईस आहे. रिया आर्यनच्या निवडीवर खुश झाली, पण पुढे म्हणाली, पण एक सांगते, ती थोडी तापट आहे हां. राग आला की मागचा पुढचा विचार करत नाही, तेवढं मात्र तुला जड जाणार आहे. बाकी मुलगी खूप चांगली आहे, तेवढं मी सांभाळून घेईल गं. शेवटी कोणीच परफेक्ट नसतं ना. आणि थँक्स रिया, आज तुझ्यामुळे निदान तिचं नाव तरी कळालं. आर्यन सुटकेचा श्वास टाकत म्हणाला, बस काय, तुझ्यासाठी तिची पूर्ण ऑटोबायोग्राफी घेऊन येते, रिया नखऱ्याने म्हणाले. आणि दोघेही हसत हसत आपापल्या क्लासमध्ये निघून गेले. कॉलेजचे दिवस अभ्यासाबरोबरच मज्जा मस्ती करण्यात सरत होते. तन्वीचंही तिच्या ग्रुपसोबत हिंडणं फिरणं चालूच होतं. एके दिवशी त्या चौकीचा संध्याकाळी 6:30च्या शोला एका नाटकासाठी जाण्याचा प्लॅन ठरला. रिया, प्रिया आणि मीरा तर थिएटरजवळच केव्हाच पोचल्या होत्या. तन्वीला मार्केटजवळच्या मेडिकलमधून तिच्या आईच्या गोळ्या घ्यायच्या होत्या. शो सुटल्यावर उशीर होईल म्हणून ती आधीच ते काम आटपून येणार होती. तिघी मैत्रिणी आतमध्ये तिची वाट बघत थांबल्या होत्या. तेवढ्यात तन्वी आली. तिने घाईघाईत बाहेर पार्कमध्ये आपली लाडकी स्कूटी पार्क केली आणि त्यात आत जायला वळली. जाता जाता सहज तिने आपल्या एकदा स्कूटीकडे बघितले तर कोणीतरी तिची स्कूटी बाजूला सरकवून त्याची हेवी बाईक तिथे ॲडजस्ट करत होता. तो आर्यन होता. त्याने हेल्मेट घातले असल्यामुळे तन्वी त्याला ओळखू शकली नाही. तिची स्कूटी म्हणजे तिचा जीव होता. ती खूप जपायची तिला. ती धावतच तिकडे गेली. हॅलो मिस्टर, काय स्कूटी चोरायचा विचार आहे की काय, तन्वी चिडूनच बोलली. आर्याने हेल्मेट काढले आणि तो तिच्याकडे बघतच राहिला. तन्वी इथेही, तो मनातच म्हणाला. हॅलो, मी तुमच्याशी बोलते. माझ्या स्कूटीला हात लावण्याची हिंमत कशी झाली तुमची, तन्वी आणखीन वैतागत म्हणाली. आर्यन फक्त तिच्याकडे पाहत होता. बोलताना तिचे ते नाक मुरडणे, मानेला दिलेला तो हलकासा झटका आणि चेहऱ्यावरचे पटापट बदलणारे भाव पाहून तो पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला. हॅलो मिस, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माइंड युवर, आर्यनसोबत असलेला त्याचा मित्र बोलणार इतक्यात त्याला अडवत आर्यन पटकन बोलला, सॉरी, ॲक्च्युली लेट झाले आणि शो सुरू होईल म्हणून बाईक इथेच ॲडजस्ट करत होतो. पार्किंग पूल आहे ना. इतक्यात तन्वीचा फोन वाजला. मैत्रिणीचा फोन होता. तिने त्यांना मी इथेच पार्किंगमध्ये आहे म्हणून सांगितले आणि फोन ठेवला. ती आर्यनकडे बघत म्हणाली, हे बघा मिस्टर, मला लेट होतोय म्हणून मी काही बोलत नाही. स्कूटी ओके आहे म्हणून सोडते, असं म्हणून ती तनतन करत तिथून निघून गेली. तिथे आजूबाजूचे लोक पाहत होते. आर्यनचा मित्र खूप वैतागला होता, पण आर्यनचे तिकडे लक्षच नव्हते. तिच्या रागाची झलक त्याने आज पाहिली होती, मात्र तिचा हा रुबाबदार अंदाज त्याला मनापासून आवडला होता. आजची ही गोष्ट त्याने रियाला सांगायची टाळली. उगीच तन्वीबद्दल तिच्या मनात काही वेगळा विचार नको याला. बघता बघता पावसाळा सरला. टेस्ट आणि सेमिस्टरही झाल्या आणि कॉलेजला
स्पोर्ट्सचे वेध लागले. विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा कॉलेजमध्ये सुरू होत्या. तन्वी आणि तिच्या मैत्रिणींनीसुद्धा आपापल्या परीने त्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तन्वी बॅडमिंटन तसेच चेस बुद्धिबळमध्ये पहिली आली होती. शिया कॅरममध्ये, प्रिया टेबल टेनिसमध्ये दुसरी आली होती, तर मीराने रांगोळी स्पर्धेत बाजी मारली होती. इकडे रिया ही काही कमी नव्हती. बास्केटबॉलमध्ये तिने तिचे उत्तम कौशल्य दाखवले होते. आर्यनचे अधूनमधून तन्वीसाठी कॉलेजवर येणे चालूच होते. एकदा कॉलेज सुटल्यावर तन्वीचा ग्रुप चालत चालत गेटकडे जात होता. तन्वी आपल्या मोबाईलमध्ये कसली तरी गेम खेळत चालली होती. इतक्यात शिया म्हणाली, "अरे बापरे, तो बघ समोर, आज पण आलाय तो, कसला भारी दिसतोय ना." मीराने जोड दिली, "तो इकडेच बघतोय का गं आपल्याकडे?" "ए गप बस, जगातल्या सर्व सुंदर मुलींनी काय संन्यास घेतला आहे का, जो तो तुमच्याकडे बघत असेल?" प्रिया मनापासून हसत म्हणाली, "आम्ही एवढ्याही वाईट दिसत नाही हां, पण तुझं म्हणणं बरोबरही आहे. मग तो कोणाकडे बघत असेल?" सिंहाने विचारले. इतक्यात आर्याने लांबूनच हात उंचावून हाय केलं. प्रिया, सिया आणि मीरा चकित झाल्या. त्यांनी सहज म्हणून मागे वळून बघितलं तर मागून रिया येत होती. तीही हात हलवून आर्यनला हाय करत होती. रिया त्यांच्या ग्रुपला एक गोड स्माईल देत आर्यनच्या दिशेने निघून गेली. तिघी मैत्रिणी एकदम हिरमुसल्या झाल्या. तन्वी अजूनही मोबाईलमध्येच बिझी होती. अधूनमधून पायाखालच्या रस्त्याकडे तेवढे तिचे लक्ष होतं. या तिघींचं काय चाललंय ते तिच्या गावीही नव्हतं. खूपदा आर्यनच्या मनात यायचं की तन्वीला थेट जाऊन बोलावं, पण ती इतर मुलीसारखी नव्हती. त्यामुळे डायरेक्ट बोलून तिचा राग ओढावून घ्यायचा नव्हता त्याला. त्यासाठी त्याला आधी तिच्यासोबत फ्रेंडशिप करायची होती. तिचा विश्वास संपादित करायचा होता. ती इतर मुलीपेक्षा जरा वेगळी आणि स्वाभिमानी होती. म्हणूनच कदाचित ती आर्यनच्या मनात चटकन भरली होती. दुसऱ्या दिवशी आर्यनच्या कॉलेजमध्ये क्रिकेटची फायनल मॅच होती. आर्यन त्यांच्या कॉलेज टीमचा कॅप्टन होता. लास्ट इयर त्याने उत्तम खेळून आपल्या टीमला तसेच कॉलेजला विजय मिळवून दिला होता. सर्वत्र त्याची वाहवा होत होती. आधीच दिसायला हँडसम, त्यात एवढं भारी खेळणारा, त्यामुळे मुली तर त्याच्या मागे वेड्या झाल्या होत्या. आज फायनल मॅच असल्यामुळे जवळपासच्या बऱ्याच कॉलेजचे स्टुडंट मॅच बघायला आले होते. तन्वीच्या कॉलेजमध्येही बरेच स्टुडंट गेले होते. सिया आणि प्रियालाही जायची खूप इच्छा होती. त्यांना आर्यनचा खेळ आणि खरं तर आर्यनलाच बघायचं होतं. त्यासाठी त्या तन्वीला मस्का मारत होत्या. "अरे चल ना तन्वी, आम्हाला आर्यनची मॅच बघायची आहे. अर्धाहून जास्त मॅच तर संपली असणार, उरली असेल ती तरी बघू." मीरा म्हणाली, "कोण हा आर्यन आणि एवढ्या का वेड्या झालात तुम्ही त्याच्यासाठी?" तन्वीनं समजून विचारले. "अगं, कधीतरी मोबाईलमधून मान वर करून बघत जा, म्हणजे कळेल कोण आर्यन ते. तू त्याला बघितलंस ना तर तूही त्याच्या प्रेमात पडशील." सिया म्हणाली. "तन्वी आणि कुठल्या मुलाच्या प्रेमात पडेल? इम्पॉसिबल. तन्वी, तुला इंटरेस्ट नसेल तर नको बघू, पण आमच्यासाठी तरी चल ना. इथे बाजूलाच तर आहेत त्याचं कॉलेज आणि तुला सोडून आम्ही कशा जाणार?" प्रिया तोंड लहान करत म्हणाली. "बरं बाबा, चला." तन्वी कशीबशी तयार झाली. सर्वजणी ग्राउंडवर आल्या आणि समोरच एक रिकामी जागा बघून बसल्या. आर्यनच्या अपोजिट टीमने 20 ओव्हर्समध्ये 180 धावांचे मोठे आव्हान आर्यनच्या टीमसमोर उभे केले होते. आर्यनच्या टीमने 15 ओव्हर्समध्ये 125 धावा कव्हर केल्या होत्या. आता शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 56 धावांची गरज होती. आर्यनची टीम खूप छान प्रयत्न करत होती. इतक्यात त्याच्या एका मुख्य बॅट्समनची विकेट पडली. मैदानावर नाराजीचे सूर उमटू लागले. तेवढ्यात आर्यनने बॅटिंगसाठी मैदानावर एंट्री केली. तसे सर्वजण आनंदाने ओरडू लागले. ग्राउंडवर आर्यन आर्यन असा एकच जल्लोष सुरू झाला. आर्यनने हसून बॅट उंचावली आणि प्रेक्षकाकडे बघत अभिवादन केले. इतक्यात त्याचे लक्ष अचानक प्रेक्षकांमध्ये बसलेल्या तन्वीकडे गेले. तिला तिथे बघून तो खूप खूप खुश झाला. चेहऱ्यावरचा आनंद लपवत त्याने बॅटिंगला सुरुवात केली. पण छे, आज त्याची बॅट त्याला साथच द्यायला तयार नव्हती. त्याचे लक्ष राहून राहून तन्वीकडेच जात होते. तन्वीनेही त्याला नीट पाहिलं. हा चेहरा कुठेतरी बघितलाय आणि मग तिला अचानक आठवलं, ओ माय गॉड, हा आर्यन आहे. त्या दिवशी पार्किंगमध्ये किती चिडली होती मी याच्यावर. असू दे, त्याने माझ्या स्कूटीला हात का लावला होता. तिने स्वतःशीच
बडबडत नेहमीसारखं नाक मुरडलं. इकडे प्रेक्षकांची निराशा होत होती. कसाबसा आर्यन आणि त्याच्या पार्टनरने मिळून 1-2 रन्स काढत किंवा मध्येच एखादा चौकार मारत 38 रन पूर्ण केल्या. तन्वीने तर वैतागून आपला मोबाईल बाहेर काढला आणि ती गेम खेळण्यात बिझी झाली. आता फक्त 5 बॉल उरले होते आणि अजून 18 धावा काढायच्या होत्या. रियालाही कळत नव्हते की आज आर्यनला नक्की काय झालं. तिने एकदा तो सतत बघत असलेल्या दिशेला वाकून बघितले. तेव्हा तिच्या लक्षात आले की तरीच आर्यनचं लक्ष मॅचमध्ये नाही. तर देवा, आता तू वाचवू शकतो आर्यनच्या टीमला, तिने हात जोडून प्रार्थना केली. इकडे तन्वी तिच्या मैत्रिणीला बोलत होती. हा खेळ बघायला आणलंय तुम्ही मला? याच्यापेक्षा मी चांगलं क्रिकेट खेळते असं वाटायला लागले मला आता. आणि असं म्हणून तिने एका बाजूने आपले ओठ वाकडे करत आर्यनकडे बघून स्वतःशीच एक उपरोधी स्माईल दिली. पण आर्यनला वाटलं की ती त्यालाच बघून छान स्माईल देते. एवढ्याच्या विचाराने देखील तो मनातून अत्यंत खुश झाला. त्याच्या अंगात एक जणू नवी स्फूर्ती आली. त्याने पुढच्या 3 बॉल्समध्ये लागोपाठ 3 उत्तुंग षटकार मारले आणि आपल्या टीमला दणदणीत विजय मिळवून दिला. मैदानावर एकच जल्लोष झाला. सर्वांनी त्याला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. पण आर्यनचे डोळे मात्र गर्दीत तन्वीला शोधत होते. आर्यनची ती वादळी बॅटिंग बघून तन्वीचा त्याच्यावरचा राग कुठल्या कुठे पळून गेला होता. यावेळी मात्र तिने थेट आर्यनच्या डोळ्यात डोळे घालून एक अतिशय गोड आणि कौतुकाची स्माईल दिली. कथेचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आर्यन आणि तन्वीची पहिली भेट कशी होईल नक्की पहा. पुढील भाग.